ईश्वराने दिलेली देणगी आहे. आणि दादांची चिंता करू नका, दादांची चिंता करू नका. आणि ज्याच्या पाठीशी साक्षात पांडुरंग उभा आहे त्याला चिंता करायची काय गरज. दादांची चिंता करू नका. आणि दादांना काय होणार नाही, दादांची चिंता करू नका. अहो जो अख्ख्या समाजाचं काम करतो त्याला साक्षात देवाला त्याचं काम करावं लागतं. हो, एवढं सुंदर आयोजन आहे. म्हणून आजच्या अभंगामध्ये नामदेवराय जसं दादांनी नियम केलाय की जोपर्यंत प्राण गेला तरी चालेल पण मी माझ्या मराठ्या मायबापांना आरक्षण आणून दिल्याशिवाय राहणार नाही, हा आमच्या दादांनी नियम केलाय. आणि नामदेवराय सुद्धा आजच्या अभंगामध्ये नियम करतात. काय ध्याने नियम करा. आणि कोणता तरी एक नियम करा. कोणता विढाल हो देह जावा थोराव ध्याने नियम करा. आणि कोणता तरी एक नियम करा. आता आपल्याला आपल्या नगरीमध्ये काही एक दोन संकल्प करायचे. तुम्ही पटलं हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा. पण नुसती कीर्तन नाही कोणा कमार जाता आम झालं सांगायचा धंदा, तुम झाला ऐकायचा धंदा. आम्ही निघालो पैसे कमाई, तुम्ही लागली जमिनी काय. चला आता आपल्याला एक दोन संकल्प करायचे. तुम्ही पटलं हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा. पण चांगलं सांगणं माझं काम आहे. चला आपला एखादा माणूस मेला की आपण त्याला जाळतो. जाळल्यानंतर आपण काय करतो, त्याची राख आहे ती दुसऱ्या दिवशी नदीत टाकतो. तर आजपासून असं संकल्प करा की ती राख नदीत टाकू नका, घरी घेऊन या. गोणीमध्ये भरून घरी घेऊन या. आणि शेतामध्ये एक खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यामध्ये ती राख टाका. आणि त्या व्यक्तीची आठवण म्हणून त्याच्यावर एक झाड लावा. सगळ्यात कल्याण. कारण नदी ही माता आहे. नद्या स्वच्छ ठेवा. महिला मंडळ, तुमची सासू मेली का उश्या गोदाड्या गाद्या चालली थोबाडवाशीत नदीला घेऊन. आजपासून टाकायच्या नाही. चांगली असन धुवून वापरा, नसन पेटून द्या. पण नद्या स्वच्छ ठेवा. हो नद्या स्वच्छ ठेवा. आणि दुसरं वाक्य महिला मंडळ, तुम्हाला जर नदीत टाकायचंच असलं तर म्हातारीच्या गळ्यातले मणी टाका, नाकातली नट टाका, कानातलं टाका. पण आजपासून जर उशान गोदाड्यान गाद्या जर नदीत टाकल्या, बाकी तुमचं तुम्ही पाहून घ्या.
पण नद्या स्वच्छ ठेवा. काय म्हणजे नदी ही माता आहे, नद्या स्वच्छ ठेवा. आणि आज सगळ्यात दूषित जर काय झालं असेल, नदी आणि पाणी, गॅस्ट्रो, अटॅक, हे जे रोग आहेत, तुम्ही एक अभ्यास करा सगळी एज्युकेटेड लोक, पांढऱ्या पेशी हा आजार पूर्वी नव्हता. मग जुन्या माणसांना पेशी नव्हत्या का? हा नवीन ऍटम आला कुठून? बरं सगळ्या खेळ कधी झालाय? या आता तांबड्या वाढल्या, पांढरे कमी झाले, पांढऱ्या वाढल्या तर तू वाढते पण गपचिपास ना. अरे पेशी वाढण्याचं कारण आहे का बरं का एज्युकेटेड लोक? पेशी वाढण्याचं कारण आहे का? एक, व्यायाम नाही. 2, 80% जनता मसालेयुक्त पदार्थ खातात. म्हणजे मसाल्याचे फक्त दोघांना सूत्र कळतात, ते आचार्याला आणि किराणा दुकानदाराला, तिसऱ्याला यादीच वाचता येत. नावच आहे खेळले, बरं लोकांना नाव सापडा द्यायचं उघडं काय समजत नाही. आणि मसालेयुक्त पदार्थांमुळे माणसांना प्रॉब्लेम आलेत, व्यायाम राहिला नाही आणि माणसं चांगल्या माणसात बसत नसल्यामुळं व्यसनाचं प्रमाण वाढलं, परिणामी पेशी वाढली. आता डॉक्टर बिक्टर कोणी असेल तर नीट ऐका. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाही. बावळटपणा डोक्यातून काढून टाका. इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक काय होतो? अटॅक हा रोग नाही. असं तर डॉक्टरला का आला? त्याच्यात उशाला बळ्या होत्या. अहो अटॅक हा जळकाट माणसांना येतोय. दुसऱ्याच्या दारा पुढे नवीन वापायली मन बाकीची म्हणले पाहुण्याची होती काय हे मी आलं ना. आता अटॅक काय येतो त्याची कारण सांगतो, त्याच्यावर औषध सांगतो आता तुम्हाला. एक, बोलणं बंद झालं. लोक बोलणं, जो प्रत्येक घरात सायलेंट शांतता आहे. 3 खोल्यांमध्ये 3 गेम चालू आहे. एका खोलीत पप्पीची गेम आहे, एका खोलीत गुड्डीची गेम आहे. या दोघांचं काय चाललंय ध्यानच माहितीये, पण अख्ख्या खोल्यांमध्ये गेम आहे. अपूर्वी शीतगार का व्हायचा, आता एसटी आली बी गेली बी, कानात वायरी, नुसतं झुलायचं. काही माणसं येडे बाबडीत बसत येत, अंधारात एकटेच. चैन उघडीस, चैनवर वळायचं ध्यानच नाही, कानात वायरी, नुसतं झुलायचं. अहो एका बाईनं भात खाल्ल्यावर वरण मागितलं. त्याला समजानाच आपण काय खाल्लं. कानात वायरी, नुसतं झुलायचं. अहो एक तर ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत परत चढलं. कंडक्टर म्हणले तुम्ही आता आले बघा झाले. अहो काही एसटीत बसले त्या कंडक्टर 10 मिनिटं त्याचे पुढं होता तिकीट काढा. उघडी तिकीटच काढी हलतच होता. त्यांना कानमध्ये ठेवून दिलं. काय अहो एक तर गायचं दूध काढायला गेलं कानात वायरी, मग बाध्य ते नाव का नाही. आखं दूध खाली गेलं. अहो 2 कॉलेजच्या अवलादी मोटरसायकलवर चालल्या. एक गाडी याच्या कानात, एक पुढच्याच्या कानात. बाबूराव आला, धनगरवाडीत घुसला. सगळं झालं, कुत्रं जाळू आलं, वायरच गुतली, मिळालंच नाही. काय अहो एक तर लघवीला गेला आणि फोन आला, मग चेन तर घालाव का नाही. चेन सुद्धा खोली नाही, अख्या बुटात पाणी गेलं त्याच्यात. हा विनोद नाही, हा विनोद. महिला म्हणतात झोळीमध्ये पोरगं रडतंय, झोळीमध्ये पोरगं रडतंय. त्याची झोप झाली म्हणजे त्याला भूक लागली. आईनं ते झोळीतून खाली काढलं आणि फरशीवर ठेवलं आणि दूध तापवाय गेली. गॅस पेटवला, दूधही तापवलं, ताटातही काढलं, थंडही केलं, बाटलीतही भरवलं, बुचही बसवलं. आता ते कोणाला द्यायचंय? पोराला. पोरा जवळ आली, खाली हात केला आणि वर फोन आला. आता दूध पोराच्या हातात देऊन बोलाय का रोग झाला का? वर गप्पा आणि ती खाली कुत्रीचं पिळून नाका दूध पिऊन गेलं. हा विरोध नाही, हा विनोद नाही. महाराज तुमच्यावर कोणतंही संकट आलं तर कोणापाशी तरी बोलत जा, म्हणजे दुःख हलकं होतं. आणि ह्या मोबाईल मुळे संवाद संपला. हो माणसाचा सोडा, नवरा बायकोचा संपला. अहो एका खाटावर दोघं बोला ना, 2 कोपऱ्यात दोघं, ह्याचा पबजी तिचा टिकटॉक. 4 वर्ष झाले, पाळणा नाही, सुतळी नाही, दोरी नाही. अन्न बोलण्यामुळे माणसाचं मानसिक संतुलन बिघडतं. 1, मोबाईलमुळे माणसं बोलायची बंद झाली. 2, मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली, एकटीच बसा द्या. येड्या बाबडीत, मोरीत, तुरीत. मग तुरीला शेण लावून येणे यंदा. 2, मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली. 3, मोबाईलमुळे मेंदू खराब झाले. 4, मोबाईलमुळे सांधेदुखी झाली, डोकेदुखी झाली. आणि 5, मोबाईलमुळे दृष्टी गेली.
दिसत नाही पोरांना. आणि 8वा मोबाईल मुळे झोप गेली. झोपती नाही. या मोबाईल वापरणाऱ्याची अवलती नाही. या झोपती नाही. अहो निम्या रात्री एकानं गोदडी फाडली. टार गोदडी फाडली. त्याच बाप म्हणला काल यानं घाट मोडली ना आज गोदडी फाडली. याला झालं काय? त्याची आई म्हणली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडी ना. हा विनोद नाही. हा विनोद नाही. आणि ह्या गोष्टी मोबाईल मुळे झाल्या. महिला मंडळ पाया पडतो तुमच्या. लहानाले पोरांना मोबाईल बसून जरा तू ठोचा. आपल्याला वाटतं एकुलतं एक हे पण जे राहिलं पाहिजे ना. आपल्याला पाणी पाजाय पोर जगलं पाहिजे. अहो 70चं म्हातारा बिन चष्म्याचं वाजी दे. आणि ही इंग्लिश मिडियमची उचलून गाडीत बसवला कधी 2 ड्रायव्हर दिसत त्याला एका गाडीत. ते म्हणतात एका गाडीत 2 काका कश काय. त्याची आहे म्हणले आपल्या घरात तर एकही काका नाही. हा विनोद नाही. हा विनोद नाही. ह्या गोष्टी मोबाईल मुळे झाल्या आणि त्याच्यामुळे अटॅक येतो. अटॅक काय येतो? टेन्शन. कशाचंही टेन्शन. अहो शेतातून आला चुलील 2 तांगड्या लावून बसला. बायको म्हणली चहा घ्या. तो म्हणला मी टेन्शन मध्ये. बायको म्हणली काय काय होईन या देशाचं. ती म्हणली देशाचं मरू द्या. तू तर जाळाल तेवढं वाडा नाही तर सकाळी लुकी लावा लागला. टेन्शन मध्ये महाराज टेन्शन. आणि त्याच्यामुळे अटॅक होतो. आता अटॅक घेऊ नाही याच्यावर औषध सांगतो. एक काल काय झाला आठवू नका. काय चिंता करायची. कॉलेजला असताना पोरी तुला धोका दिला देऊ दे. तुला एकट्याला दिला का. अरे शेती गमेले तू चौथा येड्या. पोरीसाठी मरतो का तरी वंगरे यार सिर सलामत तो पगडी 50. पोरीसाठी काल काय झालं आठवू नका. उद्या काय होईल याचा विचार करू नका. आज वाईट वागू नका. अटॅक येणार. अटॅकला दुसरं औषध. अटॅकला दुसरं औषध. भांडणाचा मुद्दा आला का माघार घेऊन टाका. जय. आता भांडणं करायचे मारामारी करायचे दंगली करायचे बॉक्सन बॉक्सी करायचे दिवस आता राहिले नाही. या 10 वर्षात महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर 1चं काम करतंय. नंबर. अहो ते बिचारे पोलिसांनी तरी काय काय करावं. पोरगी पळून गेली बरं आपली गेली ना चालला तिचा पोलीस स्टेशनला. त्या पोलिसांनी त्याला आत घेतलं पाहिजे. इकडे पोरगी गेली का तुही आतल्या खोलीत चाल. दांडकत राहता. आता 2-4 लावणे हल्ले पाहिजे. तुका जपला असला होता का पोरगी पळून गेली मला सांगायला. पोर सापडत नाही तर तुला सोडित नाही बसा. काय आई बापा काय. आता सध्या पेपरला एक बातमी असते बघा. पेपरला एक बातमी असते. अल्पवयीन मुलीला फुसलावली. अल्पवयीन मुलीला फुसलावली. अल्पवयीन मुलीला फुसलावली. आता छापणारे बा किती हुशार आहे. 15 वर्षाची टोनगी ती. आणि तिला काय म्हणत्या अल्पवयीन. आणि याच्यात तुम्ही सगळ्या शिक्षा कोणाला देत्या. पोराला आरोप कोणाला ठेवता. पोरी दोष नाही का. 15 वर्षाची टोनगी आली ती. तिला समजत नाही का काही पोरगा आपल्याला फसवत आहे. त्याने दिलेला मोबाईल तुला गोड लागला. त्याने दिलेलं रिचार्ज मारलेलं गोड लागलं. त्याच्या गाडीवर तोंड बांधून बोंबलं थिडतीन परत भुकती. तुला लाज नाही वाटत. हा विनोद नाही महाराज. आणि या सगळ्या गोष्टीला पोरीची आहे जबाबदारी. सगळ्या पोरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहिती असतात. खोटं बोलायचं नाही. कोणती बाई कीर्तनात बसली तुम्ही पोरगी प्रेमात पडली तुला माहित नाही. हे माहित नाही. बोटवर कर बरोबर मी सातकार करतो तो. बरं जाऊ दे आजचं पाकिट देतो कर बोटवर. अरे सगळ्यात मोठं पाकिट आपले दादा आहे. विनोदाचा भाग सोडा. विडाल पोरीची आहे जबाबदारी. खरंय का नाही. खरंय. आता खरंय महाराज. आईंना काय वाटत नाही महाराज. आता पोरगी पळून गेल्या काय म्हणते मला अंदाज आला. मग तू आम्हाला बसली होती का तेव्हा. आणि आपण जर म्हणलं ना तुमची पोरगी पोराच्या गाडीवर डोंगराला दिसली तर तिची आई म्हणते तिनं वनस्पती शास्त्र घेतलं. ती पर्यावरणाचा अभ्यास करते. तिला रोज डोंगराला हिंडावं लागतं. आता काय अरे प्रेम करायचं ते ना हा तयार राष्ट्रावर करा. प्रेम करायचं जर असेल ना मातृभूमीवर करा. प्रेम करायचं जर असेल ना आई बापावर करा. हो चपड्यावर प्रेम करू नका. एक दिवस चालायचंय. प्रेम कधी कोणाकडे मागू नका. आपलं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं आपलं प्रेम केलं. अजून एक वाक्य लिहून घ्या. हे हृदय इतकं हलकट म्हणायची आणि भिंतीची टाप नाही झाली नाही चालायची. अरे इथं पाण्याची टाप नाही झाली का थाबडवायची. तो दुसऱ्याच काय पाण्याची टाप नाही झाली का थाबडवायची. अरे आळ्याला गेल्यानंतर निवृत्तीनाथ ज्ञानोबा सोपान काका मुक्ताबाई समोर रेडा रडला. रेडा
आणि रेडर रडताना काय म्हणतो माहिती का, अरे मी होतो कोण आणि झालो कोण, अरे मी पखार वाहणार आहे, माझ्या पाठीवर पाणी वाहणार आहे, नाही चाललो तर मला आणतात आणि चरायला सोडून देतात, चारा घालत नाहीत, ज्ञानोबाच्या संगतीत आलो तर अमर झालो. भांडणातून माघार घ्यायचे त्याचे. अहो मोटरसायकलवर तिघ जण चालले तिघ जण 90 मारली होती, तिकडून ट्रॅक्टर आला आणि यांच्यावरून थोडा गाल उडाला, तर रस्त्यावाल्या म्हणले गार पुन्हा बरं हा त्यानं जाणून बुजून उडवला का नाही, यांची इज्जत गेली. हे बिन बाप्पाची आवला हे त्याला घोडा लावला, बस काय गाल उडवला, त्याच्यात ठेवून दिली. तोही काही कच्चा नव्हता, टामी घेऊन उतारला, तो लावण्यात खाल्ल्या 15-20. हे उतारल्यावर म्हणले आईला गुडघे नाही ना राहिले. माघार घ्यायला शिका, आणि याच्यात जर तुम्ही माघार घेतली तर जय नाही. काय म्हणजे जय नाही. एक मेलेल्या माणसाची राख नदीत टाकू नका, 2 झाडं लावा, आणि 3 पांढऱ्या पेशी अटॅकचं कारण सांगितलं, आणि 4था मुद्दा सांगतो बसणाऱ्या माणसांना, गावातला कोणताही तरुण माणूस मेला की त्यांचे अवयव काढून घ्यायचा. अजूनही किडनी नाहीत म्हणून बरेचसे लोक आहेत. जर आपल्या अवयवांना दुसऱ्याचा संसार सुखी होत असेल तर अवयव काढायला काही, मग टाळी वाजवायला तरी काय. अहो आता आजची कीर्तनामध्ये सगळ्या महिला मंडळाला पाया पडून सांगतो, महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. 1 पाणी जपून वापरा, पाण्याची गरज आहे. 2 वीज जपून वापरा, एक दिवस या देशावर ऊर्जा संकट येणार आहे, वीज जपून वापरा. आणि 3 महिला मंडळ घरात वाणी जपून वापरा. जरा सासू सासऱ्यांना बोलायचं भान ठेवा. चुकायचंय बापाची घरून TM4 भांडी उलाली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. बरतोय बापानं दिलेलं काय टिकलं तेवढं तरी सांग. कपट्ट गाताना म्हटलंय दिवांचं फळकाटणी केलंच होतं, सोपं शेटवा केलंच होतं, काय होतं काय. महिला म्हणत तुम्हाला एक वाक्य सांगू का, तुम्हाला सासू सासऱ्यांना बोलायचा कोणताही अधिकार नाही. तुम्ही ज्याच्याशी लग्न केलंय काय तुमच्या डेअरिंग आहे ती त्याला दाखवायची. तो नाही म्हणलाय का भांडे घासायला, तो नाही म्हणलाय का धुणं धुवायला, मग तुम्हाला काय अधिकार. इकडे तरुण पोरं पुरुष मंडळी, अंगातली ताकद जपून वापरा. अंगातली ताकद काळ्या आईची सेवा, गोठ्यातल्या गायीची सेवा आणि भारत मातेची सेवा करायला. अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. कशातही पैसे घालू नका. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुकुट आणतोय. पैसे पुढे घालतो हलकट. अहो मुलीच्या लग्नाला फटाके 60,000चे, नवरदेव बाहेर फट 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 फट. अहो ते नवरदेव उड्या हाणायचं त्याला वाटलं शांतबाई आहे. आता आजपासून सगळ्या लोकांना मोबाईल आहे का नाही, आता आहे का नाही. मग लग्न पत्रिका छापायची काय गरज आहे. अहो 1 मिनिटात उद्या महाराष्ट्राला कळत घरी का तमाशा आहे. आणि आजपासून सगळ्या लोकांनी लग्नाचे सत्काराचे फेटे बंद करायचे आणि गरिबांना मदत करायची.
हो लग्नांमध्ये फेटे बांधायचे नाही. मग एक गरीबाची मुलगी 3 किलोमीटर पायी शाळेत जाते, तिला एक सायकल घेऊन द्या. एक गरीबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्टेड झाला, बिचाऱ्याची छाती भरली, उंची भरली, आर्थिक बाजू नाही, त्याला 1000 रुपये मदत करा, 500 रुपये मदत करा. मेडिकलला मुलगी चालली, त्याला एक ड्रेस घेऊन द्या. त्यांच्या गालावरचा असू तुम्हाला पांडुरंगा भेटेल. उगा पाहुणे पाचशे नाव छापी रुणात पत्रिका वाटी हलकड अशातही पैसे घालायचे. कशा पूर्वी चांगले बसून लोक जेवायचे. काय कोणाला किडा आला उभ्या न जेव ते वराड नाला ताटली आता ते भात फडी दिली. अहो एकाला भातच सापडा ना, ते ताटलीच घरी घेऊन गेला. मोरद्या मला ताटली तर भेटली. अहो एकाला भात सापडला तर वरण सापडा. जेवढे त्या कांदा दाखवायला तर भातही सांगला. तुम्हाला गेला लग्न उडत. मग चांगले गोड गुलाबजामुन होते, चांगली टपटप खायची म्हातारी माणसं. कोणाला किडा आला दिला लांब करून. आता असं नाही राहिला. बसला म्हातारीच्या नागपुडीत नेलं म्हातार. अहो चांगली बुंदी गुलाबजामुन सेपरेट होते, मारली चव केले एकत्र. राजा राणी, राजा एवढा राणी एवढी. अहो राजाला कळ सुद्धा नाही राणी चिटकली का मुका घेऊन गेली. काय कशातही पैसे कशातही पैसे. एक वाक्य सांगा, पैसा मानात घालू नका, पैसा दानात घाला. हो पैसा दानात घाला. लग्न साधे करा. लग्न साधे केले तरी मुलं होतात. त्याला का असं नाही मी का डीजे लावल्यावर सट होते. लग्न साधे करा. अहो आता आपल्याकडे इतका फावळटपणा आलाय. लग्न इतका खर्च हळदीला आपल्याकडे. लग्न इतका खर्च हळदीला. रात्री हळद लावायची, भूतांची अवलाद आहे आपली. रात्री हळद आणि हळदीला स्पेशल डान्स नवरीची आई काय. आणि आता त्याच्यापेक्षा आता आपल्याकडे एक नवीन कार्यक्रम आलाय, मेहंदी. मेहंदी मेहंदी सेपरेट कार्यक्रम आलाय आता. ती मेहंदी आणि मेहंदीला खर्च किती माहिती का? 2 लाख रुपये मेहंदीला खर्च. आणि 10 रुपयाला नळकंडी दे ती मेहंदी काढायची. बरं ती मेहंदी काढायची म्हणजे त्याच्यावर का काही ज्ञानेश्वरीची ओवी का काय नाही. खेकळण गांडूळ साप, खेकळण गांडूळ साप. इथून इकडे मांजरीची घाण, कुत्र्याची घाण. काय मेहंदीला खर्च मेहंदीला खर्च 2 लाख. अगं बाई त्याच्यापेक्षा बादलीत मेहंदी खालो आणि नवरीत बादलीत बसवून खायला मेहंदी काय का. आणि ते नवरीची मेकअप जरा कमी करो. अहो नवर देवाला ओळखाय ना दुसऱ्या दिवशी. हो त्याच्या जवळून दिली तो म्हणला मला वाटलं कलवरी. अरे काय जरा कशा ते. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी सुरू केली. आता तुम्ही बांधा फेटी, आम्ही घेतो 9 वार. पोरीने घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. घेतो वाटण्या आवळी तर मुंडक्या. कशातही पैसे घालायचे, कशातही पैसे घालायचे. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील मंगलाष्टकाच टायमाला नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून हारगायला जाऊ गेला बामणाच्या गाळ्यात. बामण म्हणला मी हाय तिलाच काटावळे त्याचं काय करायचं. कशातही पैसे. अपूर्वी चांगले हातात तांदूळ द्यायचे. काय कोणाला किडा आला पुढे केल्या. आता लोक पुढे पुढतीच नाही. एक तर वायता केलं राहतात डायरेक्ट फेकून आणते. अशातही पैसे घालायचे. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील मंगलाष्टकाच टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेच केला आता तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. ते आईला मिळत ना. हो तो हातात नाही 90ला झाला नाही तर 35च होता पहिले. ते नवरदेवा माग ते खांब्यासाठी लटकेल 2-4 सांड. त्या नवरी माग मोकार मेकअप केलेल्या त्या पोरी. ब्युटी पार्लर ती कलवरी. आता ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतात. पहिले फिशिंग करावं लागते, नंतर मिक्सिंग करावं लागते, नंतर सिरेमिक्स करावं लागते आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागते. असे 4 पायऱ्या. ती किती दिवसाचा कोर्स आहे. फिशिंग म्हणजे खड्डे भरणे डांबर वतणे. मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे.
आणि एअर सेटिंग मध्ये 3 टप्पे असतात. पहिल्यांदा केस मोकळे करायचे, त्याला शेप द्यायचा का द्यायचा आहे का आता. पहिल्यांदा असं इथं फुगा करायचा, एक भाग इकडे दाडपायचा आणि एक भाग इकडे दाडपायचा. म्हणजे इकडे कांद्याचा वाफा, इकडे लसणाचा वाफा, मध्ये टोंगळा. याचं नाव पॉप. हा, एक भाग इकडे दाडपायचा आणि एक पट हॉटेल द्यायची, याला म्हणायचं देवयानी. आणि तिसरा भाग असा आहे, एकच बाजू बांधायची ही मोकळी. चला हवं येऊ द्या. अहो कलवरीने असं केलं, नवर देव गाडी होऊन पडलं पाहता काय माहिती. आणि त्याच्या पुढं तो बँडवाला, त्याच्या पुढं तो बँडवाला. बहर फूल बरसाऊं मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसा प्रेत पेटवायचा आहे आता. बहर फूल बरसाऊं मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. आणि तो महबूब चालवतो कसं माहिती का. आणि त्याच्या पुढं फुलं टाक द्या रे, बाटलीची बुच टाका एवढं आहे रे. त्याला काय फुलं लागत त्या मरणाच्या क्वाटरी बी. अशातही पैसे घालायचे, कशातही पैसे, कशातही. अहो 4 माणसं असेच मारा, दिसत तिथं हल्ली पाहिजे. 4 माणसं. एक पहिला माणूस तो मठ्ठा कोणी बनवला तो माणूस सापडवला पाहिजे, लई पिसावली पाहिजे ती आवला मठ्ठा. अहो डायरेक्ट टिपाडा बर्फ भरीचं, पाण्याचं टिपाड आणि त्याच्यात बर्फ, आणि 3 वेळा कुत्र मुतलं त्या बर्फात. आणि आखो पांढरं पाणी हान मठ्ठा. अहो 22 गलास मठ्ठा पिली एक अवलाद, 22 गलास. मी म्हणलं या अवलाद काय भादरपती पोळ्याला जन्मेली का काय. अहो ते मठ्ठा प्याला, घरी गेला बाथरूम मधून बाहेरच येईन. मठ्ठा दमच काढी ना, उभं राहिलं का गाड 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 गाड, बसलं का खाड खाड खाड. अहो त्याची बायको 3 वेळा चहा घेऊन गेली. अहो चहा आणू का, गड 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 खाड 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 खाड. आणि दुसरा एक माणूस येतो, तो लय हाणला पाहिजे, गुरु मामा. कुठून आणली काय नव्हती आवला, गुरु मामा असा भोंगळा करून आणला पाहिजे लॉन्स मध्ये, गुरु मामा, गुरु मामा. आणि तिसरा एक माणूस येतो, तो लय आणला पाहिजे. ती फाटकी चड्डी घालायची पद्धत कोणी आणली, लय पिसावली पाहिजे ती अवलाद. अहो इथं कापेल, इथं कापेल, त्याच्यापेक्षा इथं दोन्ही कोण काप आणि हिंड. नाही तर रविवारी घालूच नको ना काय. आणि चौथा एक माणूस येतो, तर लय आणला पाहिजे. चौथा माणूस ते गाऊन कोणी शोधलंय, लय पिसावली पाहिजे ती अवलाद. गाऊन, अहो सासूलाही गाऊन, सुनालाही गाऊन. सासू झाडाला पाणी घालीत होती आणि पार कामावरून आला. बाकीचं तुमचं तुम्ही पाहून घ्या. काही आणायचं, कशातही पैसे घालायचे, कशातही पैसे. आता लग्नामध्ये 2-3 गोष्टी इतक्या बिंडोक आल्यात, त्या सगळ्यांनी मिळून बंद केल्या पाहिजे. संस्कृतीला कलंक आहे. लग्नामध्ये तो स्क्रीन आणलाय कोणी, काय म्हणते त्याला, प्री वेडिंग. बर ते आलंय, बरं त्याच्यावर तो मुलगा कोणत्या शाळेत शिकला हे दाखवा, ती मुलगी कोणत्या शाळेत शिकली हे दाखवा, त्यांच्या गावातले सप्ते दाखवा, देवळं दाखवा. तुम्ही काय दाखवा त्याच्यावर, त्या पोऱ्यांना